तर नमस्कार मित्रांनो, UGC ॲक्ट 2026 म्हणजे काय? मित्रांनो, UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. जे काही आपल्या इंडियामध्ये विश्वविद्यालय आहे, म्हणजे आपण ज्यांना युनिव्हर्सिटी बोलतो. तर मित्रांनो, BJPने जे UGC बिल पास केलेलं आहे, तर त्या विरोधात काही जनरल कॅटेगरीचे जे लोक आहेत, ते विरोध करतायत. तर का हे लोक असे विरोध करतायत? कारण की मित्रांनो, UGC 2026 ॲक्ट ह्यामध्ये अशा गोष्टी मेन्शन केल्या आहेत की SC ST आणि जे OBC कास्टमधले जे स्टुडंट असतात, म्हणजे जे काही युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे एज्युकेशन घेत असतात, तर अशा वेळेस जे काही जनरल कॅटेगरीमधले जे अजून पण कास्टिझम वगैरे म्हणजे जातपात ह्या गोष्टींना अजून पण फॉलो करतात, म्हणजे प्रॅक्टिस करतात या गोष्टींची. असे जे काही स्टुडंट आहेत त्यांना लोअर कॅटेगरी म्हणून किंवा लोवेस्ट कास्ट म्हणून किंवा इतर अशा ज्या गोष्टी जेणेकरून हॅरेसमेंट होईल, तर अशा काही गोष्टी जनरल कॅटेगरीमधले जे स्टुडंट असतात त्यांच्याकडून युनिव्हर्सिटी बोला किंवा कॉलेजेसमध्ये अशा गोष्टी काही प्रमाणामध्ये होत असतात. पण ह्याला आत्ता जी जी काही पिरियड आहे, ह्या पिरियडमध्ये अजून स्ट्रॉंग करण्यात आलं ह्या ॲक्टला. तर मित्रांनो, तुमच्या मनात विचार आला असेल की ह्यापूर्वी पण SC ST किंवा OBCसाठी जे काही लॉ वगैरे आहेत ते स्ट्रॉंग होतेच, मग तरी पण UGC हे बिल एका BJPकडून पास करण्यात येते. तर ह्या पाठीमागे खरंच तुम्हाला काही कारण शोधायचे असतील तर तुम्ही आहे ना, रोहित वेमुला हा एक स्टुडंट होता. तर 2016 मला वाटतं, रोहित वेमुलाची केस तुम्ही कधीतरी ओपन करून आहे ना त्याला वाचा. यूट्यूब वगैरे याच्यावरती असतील, तर तुम्हाला रोहित वेमुलासोबत काय घडलं जेव्हा तुम्ही बघाल यूट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती तुम्ही बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की ही गोष्ट खरंच आहे का. कारण की जनरल कॅटेगरीमधले काही एज्युकेटेड स्टुडंट असतात की ते स्वतः बोलतात की आता या गोष्टी आम्ही फॉलो नाही करत किंवा या गोष्टीचा आम्ही प्रॅक्टिसच नाही करत. तर मी सर्वांनाच या गोष्टी नाही बोलत, पण तुम्ही नक्की रोहित वेमुलाची जी केस आहे ना ती तुम्ही वाचा किंवा त्या केसमधून ना तुम्ही थोडंसं तर्क लावा की या गोष्टी खरंच प्रॅक्टिस केल्या जातात का आपल्या भारतामध्ये. तर मला वाटतं डेफिनेटली केल्या जातात. कारण की काय मित्रांनो, आपल्या इंडियामध्ये मी पहिले पण सांगतो आणि आत्ता पण सांगतो, मी हे नाही बोलत की आपला देश एज्युकेटेड नाही आहे. आपला देश ॲडव्हान्स पण आहे आणि सर्व गोष्टी आहे. पण तरी पण काही लोकांची मानसिकता अजून पण एज्युकेशनपेक्षा रिलिजनला खूप इम्पॉर्टन्स देतात. आणि जितकं आपण रिलिजनला इम्पॉर्टन्स देऊ ना, तितके आपण आहे त्या स्थितीमध्ये राहू. ही गोष्ट लक्षात असू दे. रिलिजन त्याच्या ठिकाणी ठीक आहे, एज्युकेशन त्याच्या ठिकाणी ठीक आहे. रिलिजन म्हणजे एक आपली आस्था असते, ती आपल्या मनात ठेवायची असते. पण रिलिजनला एज्युकेशनशी मर्ज करायचं नाही आणि तेच रोहित वेमुलाच्या केसमध्ये घडलं होतं.